हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल युअर ऑनलाईन गुरुजी. या व्हिडिओमध्ये आपण निगेटिव्ह सेंटेन्सबद्दल जाणून घेणार आहोत. निगेटिव्ह सेंटेन्स कशास म्हणतात, निगेटिव्ह सेंटेन्सची रचना कशी करतात, या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पाहूयात निगेटिव्ह सेंटेन्स. निगेटिव्ह सेंटेन्स ज्याला मराठीमध्ये नकारार्थी वाक्य असे म्हणतात. आपण बोलत असताना नेहमी सकारात्मक आणि होकारार्थीच बोलू असे होत नाही. कधीकधी आपल्याला नकारार्थी म्हणजे नाही देखील म्हणावे लागते. नाही म्हणून सांगितलेल्या वाक्यालाच नकारार्थी वाक्य निगेटिव्ह सेंटेन्स म्हणतात. निगेटिव्ह सेंटेन्समध्ये नॉट, नो, नेवर, नथिंग असे नकारदर्शक शब्द वापरले जातात. प्रत्येक काळामध्ये या निगेटिव्ह सेंटेन्सची रचना ही वेगवेगळी असते. आधीच्या 2 व्हिडिओमध्ये आपण प्रेझेंट टेन्स आणि पास्ट टेन्स या काळामध्ये निगेटिव्ह सेंटेन्सची रचना कशी असते हे पाहिले आहे. आणि या व्हिडिओमध्ये आपण फ्युचर टेन्सचे जे 4 प्रकार आहेत त्या 4ही प्रकारामध्ये निगेटिव्ह सेंटेन्सची रचना कशी असते हे आपण पाहणार आहोत. चला तर पाहूयात. पहिला प्रकार सिंपल फ्युचर टेन्स. सिंपल फ्युचर टेन्सच्या निगेटिव्ह सेंटेन्सची रचना कशी असते त्यासाठी एक नियम आहे, तो आपण पाहूयात. सब्जेक्ट प्लस हेल्पिंग व्हर्ब शाल, विल प्लस नॉट प्लस मेन व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट. सिंपल फ्युचर टेन्सचे जे वाक्य असतात त्यामध्ये शाल, विल हे हेल्पिंग व्हर्ब असतं. त्यामुळे निगेटिव्ह सेंटेन्स बनवत असताना आपल्याला फक्त त्या शाल आणि विल नंतर नॉट वापरायचं आहे. दिलेल्या वाक्याच्या हेल्पिंग व्हर्ब नंतर नॉट वापरून बाकीचं वाक्य आपल्याला जशास तसं लिहायचं आहे आणि निगेटिव्ह वाक्य बनवायचं आहे. आता शाल आणि विल कधी वापरायचं हे आपण टेन्स शिकवत असताना किंवा टेन्सच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. तरी एकदा परत आपण या व्हिडिओमध्ये त्यावर ओझरती नजर टाकूयात. साध्या भविष्यकाळात करता जर आय असेल तर शाल किंवा विल हे दोन्हीही हेल्पिंग व्हर्ब वापरतात. म्हणजे आय जर हेल्पिंग व्हर्ब असेल तर शालही वापरलं तरी ते वाक्य बरोबर असेल आणि विल हेल्पिंग व्हर्ब वापरलं तरी ते वाक्य बरोबर असेल. पण सर्रासपणे विल हेच हेल्पिंग व्हर्ब वापरले जाते. साध्या भविष्यकाळात सब्जेक्ट जर ही, शी, इट, वी, दे, यू किंवा इतर कोणतेही जर असेल सब्जेक्ट तर त्या ठिकाणी हेल्पिंग व्हर्ब विल हेच वापरावे. आणि नकारार्थी वाक्य बनवत असताना या हेल्पिंग व्हर्ब नंतर नॉट हा शब्द लिहायचा आहे, जेणेकरून आपल्याला त्याचं निगेटिव्ह सेंटेन्समध्ये रूपांतर करता येईल. निगेटिव्ह सेंटेन्समध्ये शाल नॉट ऐवजी शांट किंवा विल नॉट ऐवजी वोंट हे संक्षिप्त रूपही वापरले जातात. शाल नॉट या दोन्हीचं संक्षिप्त रूप शांट आणि विल नॉट या दोन्हीचं संक्षिप्त रूप वोंट हेही निगेटिव्ह सेंटेन्समध्ये वापरली जातात. तर पाहूयात सिंपल फ्युचर टेन्सच्या निगेटिव्ह सेंटेन्सची उदाहरणे. राम विल नॉट सिंग ऑन स्टेज. आय शाल नॉट वॉच दॅट मूव्ही. या वाक्यामध्ये शाल नंतर हेल्पिंग व्हर्ब वापरलेला आहे. वी विल नॉट टेक पार्ट इन डान्स. या वाक्यामध्ये देखील विल नंतर नॉट वापरायचं आहे, जेणेकरून आपल्याला सिंपल फ्युचर टेन्सचं निगेटिव्ह वाक्य मिळेल. इट वोंट लुक लाईक कॅट. पहा, या वाक्यामध्ये विल नॉट ऐवजी वोंट या संक्षिप्त रूपाचा वापर केलेला आहे. म्हणजे आपण विल नॉट असंही लिहू शकतो किंवा त्याचं संक्षिप्त रूप वोंट असंही लिहू शकतो. यानंतर सरावासाठी काही वाक्य. आय शाल व्हिजिट द स्कूल टुमारो. हे आहे सिंपल फ्युचर टेन्सचं वाक्य. तर या सिंपल फ्युचर टेन्सच्या वाक्याला निगेटिव्ह सेंटेन्समध्ये रूपांतर करायचं आहे. तर ते करत असताना आपण नियमात जसं सांगितलेलं आहे तसं शाल नंतर किंवा विल नंतर नॉट वापरायचं आहे आणि निगेटिव्ह बाकीचं वाक्य जशास तसं लिहायचं आहे. तर आय शॉल नॉट व्हिजिट द स्कूल टुमारो. सेकंड, यू विल फाइंड युअर बॅग. निगेटिव्ह सेंटेन्स यू विल नॉट फाइंड युअर बॅग. आय विल कम्प्लीट द वर्क. आय वोंट कम्प्लीट द वर्क. यू विल कॅच द बस. निगेटिव्ह सेंटेन्स यू विल नॉट कॅच द बस. अशा प्रकारचे हे आहेत काही सिंपल फ्युचर टेन्सचे निगेटिव्ह सेंटेन्सची उदाहरणे.
आता पाहूयात फ्युचर कंटिन्युअस टेन्सचे निगेटिव्ह सेंटेन्सचे रूल आहे सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब शाल विल प्लस नॉट प्लस बी प्लस मेन वर्ब प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. फ्युचर कंटिन्युअस टेन्स आहे म्हणजे ज्या वेळेस टेन्स कंटिन्युअस असतो, चालू काळ असतो, त्यावेळेस क्रियापदाला ING प्रत्यय लागलेला असतो. या वाक्यातही मेन वर्ब नंतर ING आपल्याला वापरायचा आहे. फ्युचर कंटिन्युअस टेन्सच्या निगेटिव्ह सेंटेन्समध्ये नॉट हे शाल आणि विल नंतर वापरावे व त्यानंतर बी वापरावे. आपण पाहिलं की फ्युचर कंटिन्युअस टेन्समध्ये जे हेल्पिंग वर्ब आहे ते शाल बी आणि विल बी असं आहे. मग नॉट कुठे वापरायचा, तर शाल बी नॉट असं न वापरता शाल नंतर नॉट वापरायचं आहे आणि त्यानंतर बी वापरायचं आहे. म्हणजे आपलं हेल्पिंग वर्ब होईल शाल नॉट बी, विल नॉट बी अशा प्रकारे. फॉर एक्झाम्पल, शी विल नॉट बी रीडिंग अ बुक, दे विल नॉट बी ट्रॅव्हलिंग टू पुणे, पीपल्स विल नॉट बी बाईंग दॅट बुक. ही झाली काही फ्युचर कंटिन्युअस टेन्सची उदाहरणे. आता पाहूयात सरावासाठी काही वाक्य. ही विल बी स्टेईंग हेअर टिल संडे. या वाक्यामध्ये निगेटिव्ह सेंटेन्स करत असताना विल बीच्या मध्ये नॉट वापरायचा आहे. निगेटिव्ह सेंटेन्स तयार होईल ही विल नॉट बी स्टेईंग हेअर टिल संडे. सेकंड एक्झाम्पल, वी विल बी मीटिंग हिम नेक्स्ट वीक. निगेटिव्ह सेंटेन्स तयार होईल वी विल नॉट बी मीटिंग हिम नेक्स्ट वीक. दे विल बी प्लेइंग क्रिकेट. या वाक्याचं निगेटिव्ह सेंटेन्स करत असताना दे विल नॉट बी प्लेइंग क्रिकेट अशा प्रकारे विल आणि बीमध्ये नॉट हा शब्द वापरला की निगेटिव्ह सेंटेन्स तयार होईल. आय विल बी टीचिंग इन धी स्कूल. या वाक्याचं निगेटिव्ह सेंटेन्स आय विल नॉट बी टीचिंग इन धी स्कूल. तर ही झाली फ्युचर कंटिन्युअस टेन्सची काही उदाहरणे. यानंतर फ्युचर परफेक्ट टेन्सची निगेटिव्ह सेंटेन्स कसं बनवायचं आहे त्यासाठीचं रूल सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब शाल विल प्लस नॉट प्लस हॅव प्लस पास्ट पार्टिसिपल प्लस ऑब्जेक्ट. आपल्याला माहीत आहे फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये शाल हॅव आणि विल हॅव हे दोन हेल्पिंग वर्ब असतात. मग निगेटिव्ह सेंटेन्स बनवत असताना नॉट नेमकं कुठं वापरायचं, तर फ्युचर परफेक्ट टेन्सच्या निगेटिव्ह सेंटेन्समध्ये नॉट हे शाल आणि विल नंतर वापरावे आणि त्यानंतर हॅव वापरावे. म्हणजेच शाल नॉट हॅव, विल नॉट हॅव अशा प्रकारे. उदाहरण, शी विल नॉट हॅव रीड अ बुक. सेकंड एक्झाम्पल, दे विल नॉट हॅव ट्रॅव्हल्ड टू पुणे. पीपल्स विल नॉट हॅव ब्रॉट दॅट बुक. म्हणजे शाल हॅवच्या मध्ये नॉट वापरून आपण फ्युचर परफेक्ट टेन्सचं निगेटिव्ह सेंटेन्स बनवू शकतो. सरावासाठी काही वाक्य. आय शॅल हॅव कम्प्लिटेड माय वर्क. हे आहे फ्युचर परफेक्ट टेन्सचं वाक्य. आता या फ्युचर परफेक्ट टेन्सच्या वाक्याचं आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्स बनवायचं आहे. निगेटिव्ह सेंटेन्स तयार होईल आय शॅल नॉट हॅव completed my work. He will have established a college. Negative sentence तयार होईल he will not have established a college. The robbers will have left the place. Negative sentence तयार होईल the robbers will not have left the place. They will have climbed the Mount Everest. Negative sentence तयार होईल they will not have climbed the Mount एव्हरेस्ट. तर ही झाली फ्युचर परफेक्ट टेन्सची काही उदाहरणे. यानंतर फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सची निगेटिव्ह सेंटेन्स कसे बनवायचे. रूल आहे सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब शाल विल प्लस नॉट प्लस हॅव बीन प्लस मेन वर्ब प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. म्हणजे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचे जे हेल्पिंग वर्ब असतात ते असतात शॅल हॅव बीन आणि विल हॅव बीन. मग हेल्पिंग वर्ब नंतरच नॉट वापरला जातो. मग नॉट कुठे वापरायचा, तर नॉट वापरायचा आहे आपल्याला
फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सच्या निगेटिव्ह सेंटेन्समध्ये नॉट हे शाल आणि विल नंतर वापरावे व त्यानंतर हॅव बीन वापरावे. म्हणजे आपण पाहिलं की हेल्पिंग वर्ब कोणते असतात, शॅल हॅव बीन आणि विल हॅव बीन. मग नॉट कुठे वापरायचा, तर नॉट शॅल आणि विल नंतर वापरायचा आहे आणि त्यानंतर हॅव बीन वापरायचं आहे. उदाहरण पाहूयात आपण. शी विल नॉट हॅव बीन रीडिंग अ बुक. पहा या ठिकाणी विल नंतर नॉट वापरले आणि त्यानंतर हॅव बीन वापरण्यात आले. सेकंड, दे विल नॉट हॅव बीन ट्रॅव्हलिंग टू पुणे. पीपल्स विल नॉट हॅव बीन बाईंग दॅट बुक. तर ही झाली काही उदाहरणे. आता पाहूयात सरावासाठी काही वाक्य. आय शॅल हॅव बीन कम्प्लिटिंग माय वर्क. हे आहे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं एक वाक्य. या वाक्याचं निगेटिव्ह सेंटेन्स करत असताना आपल्याला हेल्पिंग व्हर्ब नंतर नॉट वापरायचं आहे. तर हेल्पिंग व्हर्ब शॅल हॅव बीन मध्ये नॉट कुठं वापरायचं आहे, तर नॉट वापरायचं आहे शाल नंतर. बाकीचं वाक्य जशाच तसं लिहायचं आहे. निगेटिव्ह सेंटेन्स तयार होईल. आय शॅल नॉट हॅव बीन कम्प्लिटिंग माय वर्क. ही विल हॅव बीन टीचिंग इन धिस स्कूल फॉर 20 years. निगेटिव्ह सेंटेन्स तयार होईल. ही विल नॉट हॅव बीन टीचिंग इन धिस स्कूल फॉर 20 years. दे विल हॅव बीन सर्विंग फॉर नेशन. निगेटिव्ह सेंटेन्स तयार होईल. दे विल नॉट हॅव बीन सर्विंग फॉर नेशन. ही विल हॅव बीन ट्राईंग टू क्लाइंब द माउंट एव्हरेस्ट. या वाक्याचं निगेटिव्ह सेंटेन्स तयार होईल. ही विल नॉट हॅव बीन ट्राईंग टू क्लाइंब द माउंट एव्हरेस्ट. तर ही झाली फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सची काही उदाहरणे. तर या व्हिडिओमध्ये आपण फ्युचर टेन्सचे जे 4 प्रकार आहेत त्या 4ही प्रकारामध्ये निगेटिव्ह सेंटेन्सची वाक्य किंवा त्यांची रचना कशा प्रकारची असते हे पाहिले आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक नक्की करा, शेअर करा आणि युअर ऑनलाईन गुरुजी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.